जालना जिल्ह्यातलं हे सावरखेडा गाव. हे गाव पोरी बाळींचं, लेकी सुनांचं. या गावातली घरही मुलींचीच. गावातल्या प्रत्येक दरवाजावर महिलेचं नाव. जाफराबाद तालुक्यातल्या 2,500 लोकसंख्येचं हे गाव. कुठलाही गाजावाजा न करता या गावानं एक क्रांती केली आहे. महिलांच्या सन्मानासाठी इथल्या घराच्या प्रत्येक पाट्या सजल्यात. गावातल्या प्रत्येक दारावर अशी पिवळ्या रंगाची पाटी लागली आहे. गावात एकूण 260 घरं. या सगळ्या घरांवर त्या घरातल्या मुलींच्या नावच्या पाट्या आहेत. जर घरात मुलगी नसेल तर दारावर सुनेच्या नावाची पाटी आहे. गावाच्या या उपक्रमामुळे या गावातल्या सगळ्या महिला खुश आहेत. आमच्या आई वडिलांना बी वाटतं पाटे लावल्यामुळे तुम्ही शाळेत शिकले पाहिजेत, काही कामे केली पाहिजेत पाटे लावल्यामुळे. आणि आई वडिलांना वाटतं की आमची मुलगी शिकून मोठी झाली पाहिजेत, शाळेत खूप छान शिकली पाहिजे, बाहेर गावी जायला बी धाडलं पाहिजे. म्हणून घरावर पाटे लावल्यामुळे खूप आम्हाला आनंद झाला. पाटे लावण्याचा एकमेव उद्देश असा आहे की आजपर्यंत आपल्या गावात पहिले ज्या पाट्या जर तुम्ही पाहिल्या असेल तर माणसाच्या नावाच्या पाट्या होत्या. पण ही कल्पनाच अशी अफलातून आहे की बाबा मुलींच्या नावाचा बोर लावा. आता बऱ्याच ठिकाणी असं होते, काही घरात नेमकेच लग्न झालेले पती पत्नी, काही घरात मुलीच नाही आहे. तर त्या ठिकाणी त्या घरातल्या सुनेचं सून नसेल तर त्या घरातल्या सासूचं, त्या घरातल्या आईचं, त्या घरातली कुठली तरी एक स्त्री असेल त्या स्त्रीचा नावाचा आपण बोर लावतो. मुळात घराघरांवर मुलींच्या नावाची पाटी लावण्याची संकल्पना दादाभाऊ जगदाळे यांची. मुलींचा जन्मदर वाढावा आणि शिक्षणातील हजेरीचं प्रमाण वाढावं म्हणून जगदाळे यांनी शक्कल लढवली आणि सावरखेडा गावातला पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. आजही समाजामध्ये महिलांकडे एक उपभोग्य वस्तू या स्वरूपात पाहिलं जातं आणि कुठंतरी मुलींकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. माझा असा उद्देश ह्या उपक्रमातून महिलांकडे उपभोग्य वस्तू या स्वरूपात पाहणाऱ्या एका गावातून एका पुरुषाची जरी दृष्टी बदलली तरी हा उपक्रम साध्य झाला, असं माझं ध्येय आहे. या संकल्पनेला गावकऱ्यांचा होकार मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत या पाट्या तयार करण्याचं काम सुरू झालं. त्यासाठी शिक्षकांनीही वर्गणी काढली आणि जमलेल्या पैशातून या पाट्या तयार झाल्या. या उपक्रमामुळे महिला तर आनंदी झाल्याच, पण शाळेतील गैरहजेरीचं प्रमाण कमी झालं. या गावामध्ये मुलींनी शाळेमध्ये पण रेग्युलर असतात आणि प्रत्येक याच्यामध्ये ते पुढाकार घेतात आणि गावामध्ये पाट्या लागल्यात. पालक लोकांनी येऊन सांगितलं की नाही, आमच्या पण घरावर लागली पाहिजे पाटी, लेकीची नाही तर सुनीची तरी पाटी लागली पाहिजे. सावरगाव म्हस्के गावात राबवला गेलेला हा माझी लेक माझा सन्मान हा उपक्रम जिल्ह्यातल्या अनेक गावात राबवला जाऊ लागलाय. स्त्रीचं संरक्षण, स्त्री नकोशी आहे किंवा मुलगी नकोशी आहे ही जी भावना नष्ट होण्याची साठी आम्ही सर्वजण बेटी बचाओ बेटी बढाओ या ह्याच्यात जे प्रयत्न करतो, त्या दृष्टिकोनातून आम्ही हे चांगलं पाऊल जगदाळेंनी जी कल्पना मांडली त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जालना जिल्ह्यात राबवत आहोत. आणि जालना जिल्ह्यातील सर्व महिलांचा, मुलींचा सन्मान वाढवून त्यांचं समाजातला जो जन्मदर आहे जालना जिल्ह्यात अतिशय कमी आहे, तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी लेक माझा सन्माननं सावरगावातलं चित्रच पालटून टाकलंय. इथलं प्रत्येक घर आज महिलेच्या नावानं ओळखलं जात आहे. या छोट्याशा उपक्रमानं गावातल्या महिलांचा सन्मानही झाला आणि त्यांना नवी ओळखही मिळाली. कुठलाही गाजावाजा न करता या छोट्याशा गावानं एक क्रांती करून दाखवली. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.